आत्महत्या केलेल्या फलटणच्या डॉक्टर तरुणीवर बीडच्या मूळ गावी अंत्यसंस्कार 24 तासांनंतरही दोन्ही आरोपी पोलिसांच्या हाताबाहेरच। मृत महिला डॉक्टरवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी स्थानिक खासदारांना दबाव टाकल्याचा आरोप, तर आत्महत्येचं राजकारण करणारे लोक गलिच्छ। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी आरोप फेटाळले। मुंबईतील काळा चौकीत प्रियकरानं हल्ला केलेल्या तरुणीचाही उपचारादरम्यान मृत्यू। 10 वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर ब्रेकअप झाल्यानं केला होता हल्ला। प्रियकराचा कालच मृत्यू। अमरावतीच्या मोर्शीत उपविभागीय कृषी कार्यालयातील लिपिकाची प्रेम प्रकरणातून हत्या। आरोपीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्यानं लोखंडी सळीनं मारहाण करत हत्या केल्याची माहिती। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। धंगेकरांनी आरोप केलेल्या कथित जमीन घोटाळा प्रकरणानंतर 40 मिनिट चर्चा। धंगेकरांची तक्रार केल्याची सूत्रांची माहिती। एमसीएच्या निवडणुकीसाठी नेत्यांची लॉबिंग। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांसोबत तासभर चर्चा, तर शरद पवार आणि आशिष शेलारही 20 मिनिटं खलबतं। जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, अन्यथा जितक्या जोरात वाढले तितक्या जोरात खाली येणार। नितीन गडकरींनी टोचले भाजप नेत्यांचे कान। जुना कार्यकर्ता घर की मुर्गी दाल बराबर, नवा हा सावजी चिकन मसाला, असंही वक्तव्य। मतदार याद्यांतील घोळाबाबत काँग्रेसची आज पत्रकार परिषद। संध्याकाळी 6 वाजता सादरीकरण करणार पोलखोल। नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळ्यात वन विभागाची एंट्री। रोहित पवारांनी आरोप केलेल्या यशवंत बिवलकरनं वन खात्याची जमीन बळकावल्याची वन विभागाची कबुली। अमरावती शहरात हिट अँड रनची घटना। अनियंत्रित कारनं दुचाकीवरून जाणाऱ्या 2 तरुणींना चिरडल्यानं जखमी। घटनेचा सीसीटीव्ही समोर। मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी। पुढचे 2 दिवस अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी। विदर्भात वातावरण कोरडं राहण्याचा अंदाज। भारताची तिन्ही सेनादलं पाकिस्तानच्या सीमेवर करणार युद्धाचा सराव। 30 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान करणार सराव। ऑपरेशन सिंदूर नंतर प्रथमच तिन्ही सेनादलांच्या एकत्रित कवायती। भारतात होणाऱ्या ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपमधून पाकिस्तानची माघार। चेन्नई आणि मदुराईमध्ये होणारे सामने त्रयस्थ देशात खेळवण्याची मागणी फेटाळल्यानंतर निर्णय। सिडनीच्या मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरी वनडे। आधीच्या दोन्ही सामन्यात कांगारूंचा विजय, तर टीम इंडियाचा क्लीन स्वीप टाळण्याचा प्रयत्न।